पश्चिम बंगाल आसाम येथे भाजपला मिळालेल्या विजयानंतर साताऱ्यातील कोरेगावमध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसमवेत महायुतीच्या वतीने पेढे वाटून मोठा जल्लोष केला आहे। भाजप विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। कार्यकर्त्यांनी जय श्रीराम आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्या। तर चक्क शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री कैसे हो, देवेंद्र फडणवीस जैसे हो अशा घोषणा दिल्या। पश्चिम बंगालमधील जुलमी राजकारण उलथवून टाकण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने त्यांचं कौतुक आमदार महेश शिंदे यांनी केलं आहे। नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, राज्य का नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो, राज्य का नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो। जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम। पश्चिम बंगाल झांकी है, महाराष्ट्र भी बाकी है, पश्चिम बंगाल झांकी है, महाराष्ट्र भी बाकी है। जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालचं फार मोठं राजकारण या ठिकाणी जुलमी राजकारण या देशवासियांवरती जुलूम करण्याचं राजकारण या ठिकाणी उलथवून टाकण्याचं काम आमच्या पंतप्रधान आणि आमचे सर्व भाजपचे कार्यकर्ते यांनी केलं। मी सर्वांचं अभिनंदन करतो। आता त्याच्याबरोबर पंचेरी पण आलं, आसाम पुन्हा ताब्यात मिळालं, प्रचंड मोठं यश आज या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चित या ठिकाणी आम्ही मार्ग जय श्रीराम, जय श्रीराम। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालचं फार मोठं राजकारण या ठिकाणी जुलमी राजकारण या देशवासियांवरती जुलूम करण्याचं राजकारण या ठिकाणी उलथवून टाकण्याचं काम आमच्या पंतप्रधान आणि आमचे सर्व भाजपचे कार्यकर्ते यांनी केलं। मी सर्वांचं अभिनंदन करतो। आता त्याच्याबरोबर पंचेरी पण आलं, आसाम पुन्हा ताब्यात मिळालं, प्रचंड मोठं यश आज या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चित या ठिकाणी आम्ही मार्गक्रमण करू। जय श्रीराम। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।